नांदेड़ शहर में पटाखे फरोख्त करने के लिए दुकानें सजी हुई हैं, लेकिन आम शहरियों ने कोरोना में इजाफे के खौफ से पटाखों की खरीदारी से गुरेज करना शुरू कर दिया है। माहिरीन ने खदशा जाहिर किया है कि पटाखे फिजाई आलूदगी में इजाफा करेंगे और कोरोना को फैलाने का सबब भी बनेंगे। ऐसे में पटाखे फरोख्त करने वाले दुकानदार तशवीश में मुब्तला नजर आ रहे हैं, जिसकी वजह से पटाखों के कारोबार ठप पड़ गए हैं। प्रत्येक वर्षीपेक्षा असं काही म्हणजे फरक खूप मोठा आहे। प्रत्येक वर्षी धूमधडाक्यात दिवाळी करतो, मजा येते। ह्या वर्षी काय नाही, फक्त लॉकडाऊनमुळे महाग झाले, खूप शॉर्टमध्ये आम्हाला घ्यावं लागले महाग असल्यामुळं। आणि खूप म्हणजे दिवाळी असं साजरी करायचा उत्साह म्हणजे खूप कमी दिसतोय यावर्षी, प्रत्येक वर्षीसारखं। गेल्या वर्षी पाण्यामुळे बरेचसं नुकसान झालं। यावर्षी काहीतरी निघेल अशी अपेक्षा करून आम्ही सर्वांनी इथं 5 दुकानं थाटलेले आहेत, पण यावर्षी गिराईकाचा प्रतिसाद फारसा म्हणजे अतिशय कमी दिसतंय। आज आमची कंडिशन अशी आहे की आमचे भांडवल निघणं मुश्किल आहे आणि मानसिक त्रास थोडासा जास्त होतोय। प्रशासनाला प्रत्येक ऑफिसचं न हरकत आहे, पण अद्यापही आणखीन आम्हाला थोडीशीही मदत नाही आहे। रात्री बेरात्री कोणी येऊन धमकी देणे किंवा जाळून टाकतो, दुकानात फोडतो, सिगरेट पेटवतो, अशा काही गोष्टी। सर्वात प्रथम आम्हा मार्केटच्या मंडळींना जो त्रास आहे तो तुम्हाला सांगतो। आमचे वैयक्तिक सिक्युरिटी गार्ड आहेत इथं, आम्ही दरवर्षी लावतो, तरीसुद्धा आम्हाला रात्री काही बेरात्री लोक येऊन फटाके द्या, धमकी देतात, धक्काबुक्की करतात। हा त्राससुद्धा आम्हाला आहे। आणि विशेष म्हणजे आमची सिक्युरिटी आहे की आम्ही वैयक्तिक 5 सिक्युरिटी लावलेली आहे। शासनाकडून कोणताही आम्हाला याच्यामध्ये मदत नाही आहे। तरी ह्या थोडंसं याचा आमचा थोडा विचार करा। यावर्षी कोरोनामुळे थोडंसं नाही आहे, मार्केट नाही आहे। गेल्या वर्षी पाऊस पडला, पावसामध्ये आमचं जवळपास खूप नुकसान झालं। तसंच यावर्षी आम्हाला वाटतं आहे की भांडवल बसल, याची आम्हाला थोडंसं खंत वाटते।